स्वाध्याय 1.6 मधला पहिला उदाहरण बघा. उदाहरण काय म्हणत आहे, 3, 4, 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती. बघा आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची. कोणती संख्या तयार करायची आहे? लहानात लहान 5 अंकी. आपल्याकडे अंक किती दिलेले आहेत बघा. आपल्याकडे 3, 4 आणि 0 तीनच अंक दिलेले आहेत आणि आपल्याला 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करा म्हणते. तर बघा आपण लहानात लहान संख्या कशी तयार करतो. सुरुवातीला आपण लिहून घेऊ. सुरुवातीला काय करतो, लहान अंक लिहितो, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा आणि मग त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा, अशा पद्धतीने आपण लिहितो. पण जेव्हा आपण 0 येतो त्यावेळेस काय करतो आपण, 0 हा 3 च्या नंतर लिहितो. म्हणजे काय होईल, अशा पद्धतीने आपण एरवी लिहितो. ही लहानात लहान संख्या, पण ती 3 अंकी संख्या तयार झाली. आपल्याला काय म्हणते, 5 अंकी आणि अंक दिलेले नाहीत. याचा अर्थ 3 अंक दिलेले आहेत आणि आपल्याला 5 अंकी संख्या तयार करा म्हणत आहे. 5 अंकी पाहिजेत म्हणजे कोणता तरी अंक दोनदा लिहायचा. आपण कोणता अंक दोनदा लिहितो, लहान संख्या लहानवाला अंक. आता या 3 अंकामध्ये सर्वात लहानवाला अंक कोणता आहे बघा. लहानवाला अंक आहे 0, म्हणून आपल्याला हे 3 अंक झाले, अजून 2 अंक पाहिजेत म्हणून 2 शून्य टाकायचे या ठिकाणी. अशा पद्धतीने लहानात लहान 5 अंकी संख्या, ऑप्शन नंबर सी. लक्षात. तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट पण करू शकता. आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करा म्हणते. 0 आल्यामुळे शून्याच्या आधीची पहिल्यांदा मोठी लिहायची, मग त्याच्यानंतर 0 लिहायचा. आणि बघा इथं 3 अंक आहेत आणि आपल्याला 2 अंक अजून पाहिजेत कारण 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर आपण रिपीट कोणता अंक करतो, जो लहान आहे, दोनदा रिपीट करावं लागेल, 1, 2 आणि मग कोणता अंक आहे 4. अशा पद्धतीने आपण डायरेक्ट पण लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करू शकतो. प्रश्न दुसरा, 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल. बघा 1 हा जो अंक आहे, हा 1 ते 100 पर्यंत जेव्हा आपण पाढे लिहितो, हा 1 ते 100 पर्यंत पाढे लिहिताना किती वेळा लिहावा लागेल म्हणते. तर बघा आपण बघू. 1 ते 10 मध्ये हा बघा 1, 2, 3, 4, 5, 1 हा कितीदा आला, 2दा आला. 11 ते 20 मध्ये 11, 12, 13, इथं 11, 12, 13 प्रत्येक ठिकाणी 1, 1 येत आहे. हा किती वेळा आला, 10 वेळ. कशासाठी आला, कारण हा 11 मध्ये 1, 1 डबल आला म्हणून हा 10 वेळा आला. 21 ते 30 मध्ये 1 वेळ येतो, हा 21 ला. 31 ते 40 मध्ये 1, 41 ते 50 मध्ये 1, 51 ते 60 मध्ये एकदा, 61 ते 70 मध्ये एकदा, 71 ते 80 मध्ये एकदा, 81 ते 90 मध्ये एकदा, 91 ते 100 मध्ये दोनदा. कसा 91चा हा 1 आणि 100 लिहिताना हा 1, अशा पद्धतीने येतो. आता बघा, आणि 1 ते 10 मध्ये दोनदा कसा आला, 1 लिहिताना आणि 10 लिहिताना. लक्षात. अशा पद्धतीने आता एवढ्या वेळेस येतो. यांची आपण बेरीज केला बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, 9 आणि 10, 19, 19 न 2, 21. एकूण किती वेळा येतो, 21 वेळा येतो. ऑप्शन नंबर बी. आणि लक्षात, हा उदाहरण अशा पद्धतीनं आपण सोडवतो. पण ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं नाही. लक्षात म्हणजे समजा लक्षात नाही आलं तर अशा पद्धतीने आपण याला सोडवू शकतो. परंतु हे पाठांतर आपल्याला असं एका याने ठेवता येते. एक मी चार्ट सांगतो, त्या चार्टच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला, जसं बघा 1 ते 100 मध्ये 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत किती पाढे येतात, एकूण अंक किती येतात 1 ते 100 पर्यंत, 0 जे 9 अंक आपले किती 10 अंक आहेत तेच येतात. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ठीक आहे, हे अंक आहेत. ते किती कितीदा येतात त्याचे लक्षात ठेवायचं. 0 किती वेळा येतात, 11 वेळा येतात. 0 किती वेळा येतात, 11. 1 किती वेळा आला आपला, 21. 1 आला 21 आणि बाकी हे सगळे हे 20 वेळा येतात. 6 किती वेळा लिहावा लागतात, 20 वेळा. 20, 20 आपलं 7, 20, 8, 20, 9, 20 अशा पद्धतीने. समजा हा तुम्हाला चार्ट लक्षात राहिला आणि तुम्हाला समजा
असा प्रश्न 1 ते 100 या संख्या लिहिताना 1 हा अंक किती वेळा लिहावा लागला? ती 21. डायरेक्ट तुम्हाला उत्तर माहित राहते, तसं करायची काही गरज नाही. 0 हा अंक किती वेळा लिहावा लागतो? तर 11 वेळा. तर अशा पद्धतीने हे आपल्याला लक्षात राहील. म्हणून हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या माहितीसाठी. समजा चार्ट आठवलं नाही किंवा तुम्ही जर कन्फ्यूज राहिल्या, तर मी ज्या पद्धतीने तुम्ही मगाशी सांगितलं उत्तर सारखीच येणार आहे. त्याच्यामध्ये काय होते, आपल्याला एक एक काढता काढता, आता समजा 1 ते असाच प्रश्न असला 1 ते 100 मध्ये 0 किती वेळा, मग ते पाहत राहावं लागते. त्याच्यापेक्षा हा जर आपल्याला लक्षात राहिला तर आपण पटकन त्याचं उत्तर शोधू शकतो. ऑप्शन नंबर किती आहे आपला? बी, 21 उत्तर. तिसरा, पुढील पैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती? बघा, जोडमूळ संख्या, जर तुम्हाला जोडमूळ संख्या जर समजलं नसेल तर तुम्ही माझ्या याच पाठाच्या बेसिक व्हिडिओमध्ये जोडमूळ संख्यांविषयी एक स्वतंत्र व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण गाईड केलेलं आहे की जोडमूळ संख्या कशाला म्हणतात. तर आपण या ठिकाणी थोडक्यात बघू. जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्या म्हणजे काय होते, ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक हा कितीचा असतो? 2चा असतो. त्यांना जोडमूळ संख्या किंवा याला जुळ्या मूळ संख्या म्हणतात. जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणतात. आलं लक्षात? म्हणजेच काय पाहिजे, त्या दोन्ही मूळ संख्या पाहिजेत आणि त्यांच्यामधील फरक कितीचा पाहिजे? 2चा पाहिजे. आता बघा, 13 आणि 15 याच्यामध्ये फरक 2चा आहे, याच्यामध्ये प्रत्येकात फरक 2-2चाच आहे. पण आपली दुसरी अट फरक 2चा पाहिजे आणि पहिली अट काय आहे, त्या दोन्ही काय पाहिजेत? मूळ संख्या पाहिजेत. दोन्ही काय पाहिजेत? मूळ संख्या. आता बघा, तुम्हाला जर मूळ संख्या पाठांतर असतील तर तुमचं हा उदाहरण बिलकुल 5 सेकंदामध्ये सुटते. 29 आणि 31 ह्या मूळ संख्या आहेत आणि म्हणून 29 आणि 31 याच्यामधील फरकही 2चा आहे आणि म्हणून ह्या जोडमूळ संख्यांची जोडी आहे. आलं लक्षात? समजा तुम्हाला आता मूळ संख्या माहित नसतील तर मग तुम्हाला माहित आहे मूळ संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो किंवा तेच विभाजक असतात, तर त्यांना मूळ संख्या म्हणतात. इतर कोणत्याही संख्येनं समजा जात असेल, दुसऱ्या 1 आणि तीच संख्या सोडून दुसऱ्या कोणत्याही संख्येनं जात असेल तर ती मूळ संख्या राहत नाही. आता बघा, आपण तशा पद्धतीनं बघा 15 ला 3 न भाग जाते, 5 न जाते, म्हणजे ही येणारच नाही. ठीक आहे, याला आपण सध्या बाजूला ठेवू. 75 ला 5 न भाग जाते म्हणून ती मूळ संख्या नाही, म्हणून ही येणार नाही. बघा, हे 69 यांची समजा बेरीज केली तर 15 होते, म्हणजे 3 न भाग जाते म्हणून ही येणार नाही. मग राहिली कोणती? ही. ह्या दोन्ही संख्या 29 ला कोणत्याच संख्येनं फक्त 1 आणि त्याच संख्येनं भाग जाते, 31 ला 1 आणि त्याच संख्येनं भाग जाते, म्हणून ह्या काय या दोन्ही मूळ संख्या आहेत. आणि जोडमूळ संख्यांची कॉन्सेप्ट आहे आपली, ज्या दोन मूळ संख्यांमधील, ह्या दोन्ही मूळ संख्या पाहिजेत, ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक हा 2चा असतो त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. अभ्यास 1.6 मधील चौथा उदाहरण काय म्हणत आहे आपण समजून घेऊया आधी. 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या, म्हणजे 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार किती? बघा, हा उदाहरण 2014 ला विचारलेला आहे. अगदी सोपा उदाहरण आहे. आपल्याकडे अंक कोणते कोणते दिलेले आहेत? अंक कोणते कोणते आहेत? अंक आहेत आपल्याकडे 0, 9 आणि 6 हे 3 अंक दिलेले आहेत. काय करा म्हणते, या अंकापासून बनणाऱ्या 3 अंकी लहानात लहान संख्या आणि 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांचा गुणाकार करायचा आहे. तर बघा, आपण याच्यापासून समजा 3 अंकी लहानात लहान संख्या बनवली. लहानात 3 अंकी लहानात लहान संख्या, बरोबर. काय होईल, लहानात लहान संख्या तयार करत असताना आपण आधी लहान अंक लिहितो 0, पण 0 आला त्याच्यामुळे शून्यापेक्षा मोठा अंक आधी लिहायचा 6, त्याच्यानंतर 0 आणि मग 9. आलं लक्षात? तर 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती होईल? 6 से 9. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या की मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या आपण कशा पद्धतीने बनवतो? पहिले मोठा अंक 9, मग त्याच्यापेक्षा लहान, मग त्याच्यापेक्षा लहान, अशा पद्धतीने. आता आपल्याला उदाहरणात काय विचारलंय बघा, बनणाऱ्या
सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार विचारलेला आहे. म्हणजे आपण बघा आधी 3 अंकी लहानात लहान संख्या आपण काढली, याच्यावर या अंकांवरून 609 झाला. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या काढली 960. यांचा गुणाकार किती येतो तो आपल्याला उत्तर काढायचा. तर बघा 609 गुणिले 960 याचा आपल्याला गुणाकार करायचा. आता बघा एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची, हा शून्य आहे ना, हा शून्य आपण साईडला ठेवू. म्हणजे याचा गुणाकार शेवटी आपण गुणाकाराचे एक शून्य वाढवला तर त्याचं उत्तर येईल. म्हणजे याचा अर्थ आपल्याला सध्या 96 ने 609 ला गुणायचं आहे. बघा 96 54 4 हातचे आले 5 6 0 0 आणि 5 5 6 6 36. समजा थोडा वेळ आपण असं पकडू की हा शून्य नाही आहे. त्याच्यानंतर एक फुल्ली किंवा एक शून्य, मग 9 न गुणू 9 9 81 आजचे आले 8 9 0 0 8 9 सका 96 54. बघा मग यांची बेरीज 4 6 14 4 हातच्याला 1 8 आणि 5. आता बघा आपल्याला 609 गुणिले 96 चा हा गुणाकार झाला आणि आपल्याला काय करायचं 609 गुणिले 960. हा शून्य आहे म्हणून हा शून्य हा शेवटी देऊन द्यायचा. आलं लक्षात. आता बघा 5,84,640 कोणत्या नंबरचे उत्तर बरं आहे? बरोबर आहे ऑप्शन नंबर बी 5,84,640. अशा पद्धतीने आपला उत्तर किती आला, यांच्या दोघांचा गुणाकार किती आला? या दोघांचा गुणाकार आहे 5,84,640. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, गुणाकार करत असताना बघा तुम्ही शून्याने असं भाग देऊ शकता, शून्याने गुणू शकता, परंतु शून्यानं गुणण्यापेक्षा जसं आता आपण बघा या ठिकाणी 609 असंही करू शकता. 609 गुणिले 960 बघा 0 0 0. त्याच्यानंतर एका अंकाने गुणून झालं म्हणून इथे एक फुल्ली किंवा एक शून्य द्या. मग 6 ना 96 54 4 हातचे 5 6 0 0 5 6 6 36. मग 2 अंकानं गुणून झाला म्हणून 2 फुल्ल्या द्या किंवा 2 शून्य द्या. 9 9 81 चा 1 हातचे 8 9 0 0 8 9 सका 54. यांची बेरीज करा 0 4 6 साइन 2 12 न 1 12 न 2 14 4 हातचा 1 8 आणि 5. बघा उत्तर सारखा झाला 5,84,600. मग असे आपण काय केलं होतं, तुम्ही कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी या दोन्ही पद्धतीने तुम्हाला गुणाकार या ठिकाणी सोडवून दिलेला आहे. आपण काय केलं मग या शून्याचा काही अर्थच नाही ना. हा आपण कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, समजा 64 गुणिले 10 असला तर असा गुणाकार करत नाही बसायचा. तर आपण काय करतो डायरेक्ट हे 64 लिहून एक शून्य आहे म्हणून त्याच्या समोर एक घात येतो. तशा पद्धतीने आपण हा शून्याला ठेवलं होतं बाजूला आणि शेवटी मग गुणाकारात त्याला एक शून्य दिलं होतं. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण काय केलं, या अंकांपासून सर्वात लहानात लहान संख्या तयार केली आणि मोठ्यात मोठी संख्या तयार केली. किती अंकी? 3 अंकी. आणि मग आपल्याला उदाहरणात विचारलं त्यांचा गुणाकार किती, यांचा गुणाकार केला. आपली उत्तर आले ऑप्शन नंबर बी 5,84,640. स्वाध्याय 1.6 मधला 5वा प्रश्न काय म्हणत आहे, चौरस वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे? 2016च्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या एंट्रन्स एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. हा उदाहरण एकदम सोपा आहे. बघा काय म्हणत आहे, चौरस म्हणजे हा झाला, हा चौरस वर्तुळ म्हणजे हा वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे? म्हणजे तो चौरसातही पाहिजे, वर्तुळातही पाहिजे आणि त्रिकोणातही पाहिजे. तर बघा आता आपण बघू, हा चौरस घेतला आपण आणि वर्तुळाचा भाग घेतला म्हणजे हा आला आणि त्रिकोणाचाही भाग घेतला म्हणजे 7 हा अंक जो आहे. बघा 7 हा जो अंक आहे हा या चौरसामध्ये पण येतो
वर्तुळामध्ये पण येतो आणि त्रिकोणामध्ये पण येतो. आणि म्हणून 60 हा अंक आपला उत्तर ऑप्शन नंबर सी. कारण आपल्याला प्रश्नात काय विचारलंय, चौरसातही पाहिजे, वर्तुळातही पाहिजे आणि हा त्रिकोणामध्ये पण पाहिजे. आता समजा आपण याच्यातला समजा 6 घेतला असता कदाचित, तर काय झालं असतं बघा, 6 हा वर्तुळात आहे, चौरसातही आहे, पण त्रिकोणात आहे का, नाही. आणि म्हणून आपला ऑप्शन नंबर सी 7. हाच उदाहरण तुम्हाला काही बघा काहीच नाही केलं, फक्त यामध्ये तुम्हाला निरीक्षण करायचं. काय करायचंय, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण. हा चौरसाकडे लक्ष द्यायचं, वर्तुळ आणि हा त्रिकोण, या त्रिकोणाकडे लक्ष दिलं तर आपल्याला सहज लक्षात येते काही सेकंदामध्ये की 7 हा अंक आहे, हा तिघांमध्ये पण आहे. आणि लक्षात समजा हाच उदाहरण तुम्ही ऑप्शन पकडून जर आपण समजा ठीक आहे आपल्याला हा थोडासा कन्फ्युजिंग वाटलं, तर हा दुसऱ्या पद्धतीने अशा पद्धतीने पण सोडवता येऊ शकते. बघा पहिला ऑप्शन काय आपला 1, तर आपण 1 कडे बघू. हा 1 आपल्याला काय म्हणते, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण. हा बघा काय चौरसातही नाही आहे, वर्तुळातही नाही आणि त्रिकोण तो तिकडे राहिला, त्याच्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. सेकंड ऑप्शन 5 बघा, 5 कुठे आहेत, 5. हा आता बघा पहिले चौरसामध्ये आहे, दुसरा वर्तुळ, वर्तुळामध्ये पण आहे 5 आणि तिसरा त्रिकोण बघा हा इथून हा त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये 5 आहेत का, नाही, म्हणून तिघांमध्येही पाहिजे, म्हणून हाही ऑप्शन येणार नाही. आपण 7 बघितलंच आहे बघा, 7 आपण पाहिला तर 7 बघा पहिले चौरस पाहिजे, चौरसामध्ये आहे 7, त्याच्यानंतर वर्तुळात पण 7 आहे, त्याच्यानंतर त्रिकोणा पण 7, त्रिकोणामध्ये पण 7 आहे, म्हणून हा आपला राईट आन्सर आहे. 6 बघा, 6 आपण 6 बघितले तर पहिल्यांदा काय म्हणते, चौरसामध्ये आहे का, 6 आहे. दुसरा वर्तुळात पण आहे. तिसरा त्रिकोणात आहे का, 6 बघा, त्रिकोणाची बोर्ड ही आहे, 6 बाहेर आहे, त्रिकोणाच्या आतमधला भाग म्हणजे हा झाला आणि हा त्रिकोणाच्या बाहेरच्या भागात आहे, आणि म्हणून 6 पण येणार नाही, म्हणून ऑप्शन नंबर सी. डायरेक्ट निरीक्षण करा, निरीक्षणानं डायरेक्ट सोडवू शकता, किंवा दुसरी पद्धत तुम्ही ऑप्शन पर्याय घेऊन पण सोडवू शकता. अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला जी सोपी वाटली, जी इझी वाटते, त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. फक्त सोडवताना एक काम करायचं, चौरस हा जो क्रम आहे, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण, कोणताही ऑप्शन घेत असताना किंवा काही निरीक्षण करत असताना एक एक घ्यायचे. पहिले चौरसात आहे का, वर्तुळात आहे का आणि त्रिकोणात आहे का. जसं आपण हे जे 7 घेतले बघा, पहिल्यांदा चौरस घेतला तर चौरसात आहे का, हा चौरस आहे म्हणजे चौरसात आहे, ठीक आहे. वर्तुळात आहे का, वर्तुळातही आहे. त्रिकोणात आहे का, त्रिकोणातही आहे. आणि आपल्याला काय पाहिजे, यामध्ये कोणता अंक आहे, तिघांमध्येही पाहिजे, आणि म्हणून ऑप्शन नंबर आपला 7. अभ्यास 1.6 मधील 6वा बघा. हा प्रश्न खूप लांबलचक दिसत आहे, बरोबर, घाबरून जायचं नाही. या प्रश्नाचे उत्तर एका सेकंदामध्ये सुटते. या एवढ्या मोठ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला किती सेकंदामध्ये सुटते, एका सेकंदामध्ये आपण सांगू शकतो की याचे उत्तर काय आहे. तुम्हाला मी सांगतो कसं सांगायचं. आधी आपण उदाहरण वाचून घेऊ. पहिल्यांदा गणिताचं उदाहरण सोडत असताना उदाहरण समजून घ्यायचं, काय दिलाय आणि आपल्याला काय विचारलाय. काय म्हणते, एक्स, वाय, झेड आणि टी या संख्या आहेत. बघा, एक्स, वाय, झेड आणि टी या संख्या आहेत. या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक किती आहे, 7. कमाल या शब्दाचा अर्थ काय होते, कमाल म्हणजे जास्तीत जास्त, कमाल म्हणजे मोठ्यात मोठा, जास्तीत जास्त म्हणजे मोठ्यात मोठा अंक. ह्या ज्या एक्स, वाय, झेड आणि टी संख्या आहे त्याच्यामध्ये मोठा अंक कोणता वापरला आहे म्हणते, 7. सर्वात मोठा अंक आहे तो 7 वापरलेला आहे. त्या 7 पेक्षा मोठा अंक वापरलेला नाही, व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. व तो प्रत्येक या एक्स, वाय, झेड आणि टी या संख्येत एकदाच वापरलेला आहे. बाकीचे अंक ज्ञात नाहीत. ज्ञात म्हणजे माहित नाहीत. बघा, हे स्टार दिले आहेत म्हणजे आपल्याला माहित नाहीत किती आहेत. तर एक्स, वाय, झेड आणि टी यापैकी कमाल संख्या कोणती, कमाल म्हणजे मोठी संख्या कोणती. कमाल म्हणजे काय विचारलं आपल्याला, मोठी संख्या विचारलेला आहे, मोठी संख्या. बघा, एकदम सोपा उदाहरण आहे. थोडक्यात काय, आपल्याला या संख्या दिलेल्या आहेत, एक्स, वाय, झेड आणि टी या 4 संख्या आहेत. त्याचे अंक दिलेले आहेत, फक्त एकच अंक दिलेला आहे 7.
आणि हे बाकीचे स्टार आहेत हे आपल्याला ज्ञात नाहीत, म्हणजे ते माहित नाहीत. तर याच्यापैकी आपल्याला बघा पूर्ण अंकही नाही दिलेले आहेत आणि आपल्याला विचारले आहे त्याने की याच्यापैकी मोठी संख्या कोणती म्हणते. पण आपल्याला एक कंडिशन दिली आहे बघा, या संख्येत जो अंक वापरलेले आहेत वेगवेगळे, प्रत्येक अंक एकदाच वापरलेला आहे आणि वेगवेगळे अंक वापरलेले आहेत, त्याच्यापैकी कमाल म्हणजे मोठा जो अंक आहे तो 7 आहे म्हणते. हा आहे 7. ठीक आहे. तर सर्वात मोठी संख्या कोणती. एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्थानिक किंमत आपली कशी, याची स्थानिक किंमत हा एकक झाला बरोबर, हा दशक झाला, हा शतक झाला आणि हा हजार झाला. स्थानिक किंमत सर्वात जास्त कोणाची असते, स्थानिक किंमत अशा पद्धतीने वाढत जाते, एकक दशक शतक हजार इकडे वाढत गेली स्थानिक किंमत, बरोबर आहे. म्हणजेच या 7ची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. म्हणजे हा हजार स्थानी 7 आहे नाही का, हजार स्थानी 7 आहे आणि एकदाच वापर, इथं हा शतक स्थानी 7 आहे, इथं दशक स्थानी आहे, इथं एकक स्थानी आहे. एकक स्थानी 7 आहे आणि 7 हा मोठा अंक आपल्याला दिलाय, 7 हा अंक मोठा वापरलेला आहे, म्हणजे सर्वात 7 पेक्षा मोठा अंक वापरलेला नाही, म्हणून सर्वात मोठी संख्या कोणती, कारण याच्यापेक्षा मोठा अंक वापरलेलाच नाही ना. म्हणजे इथं इथं आणि इथं 7 राहू शकते, पण 7 एकदाच वापरलेला आहे म्हणते. इथं 7 वापरले म्हणजे इकडे 7 पेक्षा मोठा अंक येणार नाही. इथं 7 वापरलेला आहे, इथं बघा इथं 7 वापरलेला आहे म्हणून 7 पेक्षा मोठा अंक इकडे येणार नाही कुठंच, कारण 7 हा अंक सर्वात मोठा आहे आणि एकदाच वापरलेला आहे. इथं या संख्येत 7 वापरले आहे म्हणून 7 दुसरीकडे येणार नाही, म्हणजे 7 पेक्षा कमी अंक इथं येतील प्रत्येक वजी, फक्त याला याच्यामध्ये 7 दिलाय. म्हणून सर्वात कमाल संख्या कोणती आहे, वाय. सर्वात कमाल संख्या वाय. आता बघा मित्रांनो, हा आपण स्पष्टीकरण बघितलं, पण असा जर प्रश्न परीक्षेत आला आणि या ठिकाणी आपल्याला कंडिशन दिलेली आहे, सर्वात मोठा अंक 7 आहे, लक्षात, सर्वात मोठा अंक 7 आहे आणि तो एकदाच वापरलाय, म्हणजे या संख्येत इथं वापरलाय तर दुसरीकडे वापरले जाणार नाही, हा इथं वापरलाय तर दुसरीकडे वापरला जाणार नाही, इथं वापरलाय दुसरीकडे नाही, इथं आहे तर दुसरीकडे नाही. कमाल अंक आहे 7 आणि तो दुसरीकडे वापरला जाणार नाही म्हणजे त्या संख्येत दुसऱ्या स्थानात. तर आपल्याला सर्वात मोठा समजा मोठी संख्या विचारलं तर काय करायचं, काही बघायचं नाही, या बाजूने असं बघायचं, सर्वात डावीकडून सर्वात पहिला अंक बघायचा, ज्याचा मोठा, आता 7 मोठा आहे तर याच्यात मोठा आहे म्हणून हा येणार. काही बघायचं नाही, काय बघायचं, डावीकडून इकडची स्थानिक किंमत जास्त राहते म्हणून डावीकडून म्हणजे हजार स्थान किंवा अजून इकडे कोणता स्थान असता तर तो बघितला असता आपण, आणि पहिल्या स्थानात कोणाचा सर्वात मोठा आहे, वाय या संख्येत 7 हा अंक वापरलेला आहे इकडे हजार स्थानी, म्हणून ही संख्या मोठी आहे. म्हणजे आपण समजा आता काही न करता, आपण काही नाही केला, या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्याला सर्वात मोठी विचारलेली आहे, तर काय बघायचं, इकडचे डावीकडून बघायचं, इथं 7 वापरलेले आहेत, समजा दुसरीकडे वापरले असते तर ती मोठी असते, पण बघा इथं एकदाच वापरलेलं आहे, म्हणजे ह्या ज्या संख्या तुम्हाला 7 आहेत बाकीच्या आता ज्ञात नाहीत, माहित नाही, आणि म्हणून हा वाय जो ऑप्शन आहे, वाय ही संख्या ही सगळ्यात मोठी आहे, कारण डावीकडे 7 वापरलेले आहेत. आणि लक्षात, कारण तुम्हाला माहित आहे, ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची, याचा रिझन की एकक स्थानापासून इकडे डावीकडे या स्थानाकडे आपण जसं जसं जातो तसं तसं स्थानिक किंमत जास्त राहते, आणि म्हणून आपला ऑप्शन नंबर कोणता, बी, वाय ही संख्या सर्वात मोठी. अभ्यास स्वाध्याय 1.6 मधला 7वा प्रश्न, 30827 हे अंक एक एकदा वापरून, एक एकदा म्हणजे एकदाच वापरायचं आहे, बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार करायची आहे. बघा अंक दिले आहेत आपल्याला, कोणते आहेत अंक, अंक आहेत आपल्याकडे 3, 0, 8, 2 आणि 7 हे अंक दिले आहेत. आपल्याला काय करायचे, हे अंक एकदाच वापरायचा आहे आणि किती अंकी संख्या तयार करा म्हणते, 5 अंकी. बघा 5 अंकी संख्या तयार करायची आहेत, आपल्याला अंक किती दिले आहेत, 1, 2, 3, 4, 5 अंक पण दिलेले आहेत, आणि आपल्याला काय तयार करा म्हणते, 5 अंकी लहानात लहान विषम संख्या. बघा लहान, पहिल्या आधी आपण लहानात लहान संख्या तयार करू, मग पाहू विषम. 5 अंकी लहानात लहान संख्या आधी तयार करू, बरोबर. 5 अंकी लहानात लहान संख्या, तुम्हाला माहित आहे लहानात लहान संख्या तयार करत असताना आधी आपण काय करतो, लहान अंक घेतो, समजा 0 घेतला, मग त्याच्यापेक्षा मोठा 2, मग त्याच्यापेक्षा मोठा 3,
बरोबर. पहिले लहान शून्य, मग 2, मग 3, मग 7 आणि मग 8. आता बघा, आता ही 4च अंकी झाली ना, कारण शून्य डावीकडे आला, म्हणून एक तर तुम्ही आधीच्या शून्याला शून्यापेक्षा मोठा अंक घेऊन शून्य नंतर द्या, किंवा मग तुम्ही असंही करू शकता. हा शून्य या डावीकडे आल्यामुळे याला किंमत नाही, म्हणून हा एक घरानंतर जाईल. म्हणून काय होईल, आधी 2 लिहायचे, त्याच्यानंतर हा शून्य जाईल, 0, 3, 7, 8. ही संख्या तयार झाली आपल्याला 5 अंकी लहानात लहान संख्या. ही काय झाली, 5 अंकी लहानात. आता बघा, ही संख्या तयार झाली, पण आपल्याला काय म्हणते उत्तरात, 5 अंकी लहानात लहान विषम संख्या. आता ही विषम संख्या आहे का, एकक स्थान बघितला तर एकक स्थानी विषम संख्येचे एकक स्थानी काय असते, 1, 3, 5, 7, 9. याच्या ठिकाणी 8 आहेत, म्हणजे ही समसंख्या आपल्याला विषम पाहिजे. आणि म्हणून काय करायचं, 5 अंकी लहानात लहान 5 अंकी, ही 5 अंकी लहानात लहान संख्या झाली दिलेल्या अंकांपासून, पण ही समसंख्या झाली, आपल्याला विषम पाहिजे. लहानात लहान विषम संख्या कशी तयार करायची बघा. काय करायचं, आधी इथं सम विचारू की विषम विचारू, काय करायचं, आधी काय म्हणते, 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करून घ्यायची. ही झाली 5 अंकी लहानात लहान संख्या. मग उदाहरणार्थ आपल्याला आता मग बघायचं, ही विषम असती तर आपल्याला परत त्याला कन्वर्ट करायची गरज नाही, परंतु ही विषम नाही, ही सम आहे, आणि आपल्याला या ठिकाणी विषम विचारलेली आहे, म्हणजे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 पाहिजेत. तर तयार कसं करायचं बघा, एकदम सोपी आहे. हा जसा जसा लिहायचं. आता बघा, हे 2 जसे तसे, हा 0 जसा तसा, हे 3ही जसेचे तसे, कारण लहान म्हणते. आणि मग हे शेवटचे अंक बघा. आता याच्या आधीचे अंक बघा, हे 7 आहेत ना, 7 आहेत, 7 विषम आहेत, म्हणून याची अदलाबदल करायची. हे 8, 7च्या ठिकाणी 8 आणि 8च्या ठिकाणी 7. ही झाली 5 अंकी लहानात लहान विषम संख्या. ऑप्शन नंबर सी. आलं लक्षात. आपण आधी काय केलं, दिलेल्या अंकापासून 5 अंकी लहानात लहान संख्या तयार केला, कशी करायची ते तुम्हाला माहित आहे. माझा एक स्वतंत्र याचा व्हिडिओ पण आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर 5 अंकी लहानात लहान संख्या तयार केली. ही जर विषम, आपल्याला 5 अंकी लहानात लहान विषम संख्या विचारलाय, ही जर विषम असती तर काही कन्वर्ट करायची गरजच नव्हती, म्हणजे हाच उत्तर आला असता. पण ही सम आहे बघा, एकक स्थानी 8 आहेत म्हणजे सम आहे, आणि आपल्याला विषम पाहिजे, आणि म्हणून आपण 5 अंकी विषम संख्या तयार करताना काय केलं, जसा जसा लिहिला, हे 7 विषम अंक आहे, म्हणून हा 8च्या ठिकाणी लिहिला. इकडून इकडून आणायचा विषम अंक कोणता आहे, हा आहे, म्हणून हा याच्या ठिकाणी, हा याच्या ठिकाणी. अशा पद्धतीने आपण सोडवलं. 20,387. ऑप्शन नंबर सी. 1.6 मधील 8वा उदाहरण बघा काय म्हणते. प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायच्या आधी काय म्हणत आहे, पुढील गणितामध्ये, म्हणजे हा जो गणित आहे, हे ऑप्शन आहे, पुढील गणितामध्ये गायब असलेले अंक शोधून काढायचे. बघा, हे दिलेले आहेत, 8 आहे, 7 आहे, हे अंक दिले आहेत. पण हा जो गायब, हा एक चिन्ह आहे, हा एक चिन्ह आहे, आणि हा एक चिन्ह आहे. तर यांच्या जागी, म्हणजे याच्या जागी काय येईल, त्याच्यानंतर याच्या जागी काय येईल, आणि याच्या जागी काय, म्हणजे गायब, याच्या ठिकाणी हे चिन्ह, अंकांच्या ठिकाणी चिन्ह दिलेले आहे. तर हे गायब झालेले जे अंक आहेत ते आपल्याला शोधून काढायचे. तर कसे काढायचे बघा, एकदम सोपं आहे हा उदाहरण. काय करायचं, बघा, इथं 5 दिले आहेत. आता इथं चिन्ह पण नाही दिलाय, बेरजेचा आहे, वजाबाकीचा आहे, गुणाकाराचा आहे, भागाकाराचा आहे, काही नाही दिलाय. आता बघा, आपण 5 आले पाहिजेत एकक स्थानी. जसा आपण वजाबाकी केला, 8 मधून 7 तर किती उरतात, 8 मधून 7 गेले, 1 उरला, म्हणजे इथे काय वजाबाकी नाही आहे. मग बघा, बेरीज बघ करून पाहू, 8 आणि 7 15, 15चे 5, म्हणजे ही बेरीज आहे असं आपल्याला यामधून दिसत आहे. बघा, 8 अधिक 7 15, 15चे 5, हातचा आला इथं वर 1. ठीक आहे. मग आता 5 आले पाहिजेत, तर इथं बघा, इथं 1 आहे, 1 अधिक 3 4. मग 4 मध्ये किती मिळवलं तेव्हा 5 येतील. इथं समजा आपण 1 मिळवला तर 5 येतील, बरोबर. लक्षात बघा, हा 1 हातचा आलेला आहे, 1 अधिक 3 4, 5 आल्या पाहिजेत, तिथे 1 असेल, 4 अधिक 1 5. मग आता बघा, बेरीज आहे आपली, मग असे आपण ठरवलं बेरीज आहे, मग इथं किती असेल, त्यावेळेस आपल्याला 1 येईल. बेरीज आहे तर इथं 9 असतील, कारण 9 आणि 2 11चा 1 हातचा आला 1, बरोबर. आणि आता बघा,
1 आणि 4 5, मग 8 आल्या पाहिजे बेरीज, तर मग इथे 3 असतील. 1 अधिक 4 5, 5 आणि 3 8. तर आता बघा आपली उत्तर आले. या चिन्हाच्या जागी बघा 3 पाहिजे, कुठा इथं आहे. त्याच्यानंतरचा कोणता चिन्ह आहे, हा चिन्हाच्या जागी 1 पाहिजे, आणि हा जो चिन्ह आहे चौकोनामधला याच्या ठिकाणी 9 आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. लक्षात. तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा याच्यामध्ये आपण काय केलं, आधी आपल्याला हा ठरवायचं होतं की इथं क्रिया कोणती झालेली आहे. आपल्याला जेव्हा लक्षात आले की इथं बेरीज क्रिया झालेली आहे, मग आपण सिंपल याची बेरीज केली. 8 5 8 आणि 7 15, 15चे 5, हातचा आला 1. मग आता याची हा 1 इथं हातचा आलाय, 1 अधिक 3 4 होतात, आणि 5 आला पाहिजे, तिथे 1 असेल, याच्या ठिकाणी किती असेल 1. मग त्याच्यानंतर बघा इथं 11 आली पाहिजे ना बेरीज, तर इथं बघा आपण समजा 9 ठेवला, 11 आली पाहिजे, म्हणजे एकक स्थानी 1 आहे. तर बघा 2 मध्ये किती मिळवलं तर एकक स्थानी 1 येईल, समजा 9 मिळवलं, 9 आणि 2 11चा 1, हातचा 1. 3 अधिक 1 4, इथं 3 अधिक 1 4 आणि 4 8. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे गोष्ट लक्षात आली पाहिजे. अशा गायब असलेले उदाहरण शोधून काढण्यासाठी सर्वात पहिले आपण काय केलं पाहिजे, सर्वात प्रथम या ठिकाणी क्रिया कोणती झाली आहे ते लक्षात आलं पाहिजे, आणि मग आपण अशा पद्धतीने करू शकतो. किंवा हाच उदाहरण तुम्ही दुसऱ्या पद्धतीने असं सोडवू शकता. बघा हाच उदाहरण तुम्ही अशा पद्धतीने सोडवू शकता दुसऱ्या पद्धतीने. हा आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, बरोबर. आता आपण काय करायचं, एक एक ऑप्शन घ्यायचा. बघा म्हणजे एक कोणता तरी एक ऑप्शन आहे तो बरोबर आहे या 4 पैकी, ठीक आहे. तर आपण समजा ते एक एक ऑप्शन घेतलं या ठिकाणी, तर ऑप्शन घेतल्यानंतर काय होईल बघा, याच्या ए ऑप्शन का म्हणते याच्या ठिकाणी 1 पाहिजे, म्हणजे इथे 1 ठेवून बघू. त्याच्यानंतर हा जो चिन्ह आहे याच्या ठिकाणी 3, आणि हा जो चिन्ह आहे या ठिकाणी 9. करून बघू आता येते का. तर बघा 8 अधिक 7 15चे 5, हातचा आला 1. आता बघा 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, इथं 5 आहेत, म्हणजे हा येणार नाही, म्हणजे हा खोडून टाकायचा, पहिला ऑप्शन येणार नाही. आपला पहिला ऑप्शन येणार नाही. आता दुसरा बघू. या चिन्हाच्या जागी किती म्हणते 9, मग हा जो चिन्ह आहे या ठिकाणी 1, आणि तो जो चिन्ह आहे या ठिकाणी 3 म्हणते. आता बघा करून पाहू. 8 आणि 7 15चे 5, हातचा आला 1. आता बघा 1 आणि 1 या चिन्हाच्या जागी किती ठेवा म्हणत आहे, हा 1 आहे, बरोबर. तर 1 आणि 1 2, 2 आणि 3 5, बरोबर आला. हा मग 2 अधिक 3, इथं 1 आहे, आणि इथं इथं आपण 3 ठेवला, ऑप्शन नंबर बी ठेवला, तर हा जो चिन्ह आहे याच्या ठिकाणी 3 आहे, तर म्हणून समजा 2 अधिक 3 5 होतात, म्हणजे हा येणार नाही, हाही ऑप्शन आपला येणार नाही. अशा पद्धतीने एक एक ऑप्शन मधल्या हा येणार नाही. आता तिसरा ऑप्शन बघू. म्हणजे काही नाही करायचं, याच्या किमती जसं याची 3 आहे त्याच्या ठिकाणी 3 लिहायचं, त्यानंतर हा जो चिन्ह आहे याच्या ठिकाणी 1 आला, आणि त्याच्यानंतर हा जो चिन्ह आहे या ठिकाणी 9 आला. आता करून बघू. 8 आणि 7 15चे 5, हातचा आला 1. 1 आणि 1 याच्या ठिकाणी 1 आहे ना, 1 अधिक 1 2, 2 आणि 3 5, बरोबर आला. 2 आणि 9 11, 11, हातचा आला 1. 1 आणि 3 4, 4 8, म्हणजे या ऑप्शन मधल्या ह्या ज्या आपण किमती टाकला त्या चिन्हांच्या ठिकाणी, तर आपली उत्तर बरोबर येत आहे, आणि म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. मग डी तसंच तुम्ही सोडवून पाल, डी येणारच नाही, कारण आपलं सी उत्तर आलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे असं एक एक तुम्ही करून बघा. ह्या ऑप्शन याच्या चिन्हाच्या किमती त्याच्या चिन्हाच्या ठिकाणी टाकून बेरजेची क्रिया करून बघा, किंवा जसं मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं असं कोणत्याही 2 पद्धतीनं आपण हा उदाहरण सोडवू शकतो. ऑप्शन नंबर सी. स्वाध्याय 1.6 मध्ये 9वा उदाहरण काय म्हणत आहे, एकदम सोपा आहे. हा 2019च्या जवाहर नवोदय विद्यालय वर्ग 6वीच्या एंट्रन्स एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर प्रश्न बघा असेच विचारतात, काही कठीण प्रश्न विचारत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रश्न काय म्हणते, काय दिलेलं आहे, आणि काय आपल्याला पाहिजे आहे, काय काढा म्हणत आहे, ते आपल्याला समजलं. एखाद्या प्रश्नामध्ये काय दिलं आहे आणि आपल्याला काय विचारलं आहे, या 2 गोष्टी समजा कळल्या, तर आपल्याला कोणताही प्रश्न व्यवस्थित सोडवता येते. बघा हा काय म्हणते, 5,84,356 या संख्येतील
5च्या स्थान मूल्यांची बेरीज किती. आता स्थान मूल्य हा नवीन शब्द नाही, तुम्हाला थोडासा नवीन वाटला असेल, पण स्थान मूल्य म्हणजेच काय, स्थानीय मूल्य म्हणजेच काय, तर स्थानिक किंमत. हा या ठिकाणी आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. तर बघा संख्या काय आहे बघा आपल्याकडे, 5,84,356 ही एक संख्या आहे. याच्यात काय म्हणते, 5च्या स्थानीय मूल्यांची बेरीज. बघा जेव्हा 5च्या स्थानीय मूल्यांची बेरीज म्हणते तेव्हा इथं दोनदा 5 आलेच असतील. बघा हे 5 आले या ठिकाणी आणि इथं पण 5 आले, म्हणजे दशक स्थानी पण 5 आले आणि लक्ष स्थानी पण 5 आले, बरोबर आहे. आता याची स्थानीय मूल्यांची बेरीज किती म्हणते, एकदम सोपा प्रश्न आहे. बघा या 5ची स्थानिक किंमत काय होईल, 5 जशीच्या तसे लिहायचे, त्याच्या समोर 1 2 3 4 5 घर आहेत, 1 2 3 4 5 ही झाली या लक्षस्थानी असलेल्या 5ची स्थानिक किंमत. या 5ची स्थानिक किंमत काय होईल, 5 जशीच्या तसे लिहायचे, त्याच्या घरी त्याच्या समोर एक घर आहे म्हणून एक शून्य द्यायचा, त्यांची काय करा म्हणते, बेरीज. आलं लक्षात. या 5ची स्थानिक किंमत 5 लक्ष, या 5ची स्थानिक किंमत 50 आणि आपल्याला काय विचारलंय, 5च्या स्थान मूल्यांची बेरीज किती, यांची बेरीज करायची आपण. बघा 0 5 0 0 0 5 म्हणजे 5,50,000. कोणतं उत्तर आहे, ऑप्शन नंबर डी हा उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात. तुम्हाला डायरेक्ट पण समजते, समजा एवढी वेळ न लावता ऑप्शन मधून समजा आपल्याला सोडवायचं असेल तर काय करू आपण. बघा हा लक्ष स्थानीय म्हणजे 5 लक्ष स्थानीय मूल्य आहे आणि 5 लक्ष कुठं आहे, इथंच आहे आणि म्हणून हा उत्तर बरोबर राहील. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाची उत्तर सोडवायची. एकदम सोपा प्रश्न आहे, तुमची 5 ते 10 सेकंदामध्ये या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सोडवता येते. किंवा डायरेक्ट याचा 5 लक्ष आणि 50, 5 लक्ष 50, 5 लक्ष 50 अशा पद्धतीने हा विचारलेला प्रश्न आहे आता लेटेस्ट 2019 च्या एक्झाम मध्ये. तर अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे.